नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण हॉटेलसारखा कुरकुरीत पट्टी समोसा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. साहित्यामध्ये मी घेतलेले आहे 2 बटाटे, लसूण, कांदा, 2 चमच पोहे, 3-4 हिरव्या मिर्च व 1 चमच ओवा. आता आपण समोसे बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ. या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये एक मोठे बाउल मैदा घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ व ओवा टाकून घेतलेले आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपलं पीठ मळून घेऊ. समोशाचं पीठ मळवते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपलं पीठ जास्त पातळ होऊ द्यायचं नाही. म्हणजे कसं, आपल्याला समोसे बनवताना घट्ट पीठ लागते. त्यामुळे मी या ठिकाणी घट्ट असं पीठ चुरून घेतलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आता या पिठाला थोडंसं तेल लावून 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवू. तोपर्यंत आपण साहित्य कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी घट्ट असं पीठ मळलेलं आहे. आता याला आपण झाकून ठेवू. झाकून यासाठी ठेवायचं की आपलं पीठ व्यवस्थित मुरलं जातं व लाटताना आपल्याला सोपं जातं. या ठिकाणी मी साहित्य तयार करून घेतले. साहित्यामध्ये मी कांदा जास्त प्रमाणात घेतले आहे, कारण कांदा जास्त वापरल्याने आपल्या पट्टी समोसाला छान अशी चव येते. आता आपण कढईमध्ये 1 माप तेल टाकून त्यामध्ये कट केलेले बटाटे टाकून त्याला व्यवस्थित परतून घेऊ. कट केलेले बटाटे तेलामध्ये टाकून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. मिठामुळे आपले बटाटे व्यवस्थित शिजले जातात. या ठिकाणी आपले बटाटे 1-2 मिनिटे तेलात फ्राय झाल्यास आपण त्यामध्ये कट केलेली मिरची टाकून घेऊ. हे सर्व साहित्य तेलात फ्राय करते वेळेस आपल्या गॅसची स्पीड ही एकदम कमी करून घ्यायची. या ठिकाणी मी गॅसची स्पीड एकदम कमी करून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये जिरे टाकून त्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा कट केलेला टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवू. 2 मिनिटांनंतर आपण ते झाकण काढून घेऊ व त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ. या ठिकाणी मी अद्रक लसूण पेस्ट टाकून त्यामध्ये किंचित पाणी टाकून घेतलेले आहे. पाण्यामुळे आपलं हे सर्व मिश्रण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकू. यामध्ये मी 2 चम्मच लाल तिखट टाकून घेते आणि अर्धा चम्मच हळद आणि थोडेसे धने पावडर टाकून त्याला व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये मी 2 चम्मच पोहे टाकून घेते. पोह्यांमुळे आपले समोसे एकदम क्रिस्पी लागतील. आता या सर्व मिश्रणाला मंद आचेवर आपण व्यवस्थित परतून घेऊ. या ठिकाणी मी परतून घेत आहे. आता आपण यामध्ये कट केलेली भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून आपण या मिश्रणाला थंड होऊ देऊ. तोपर्यंत गॅस बंद करून ठेवू. आता आपण समोसे बनवण्यासाठी पट्ट्या तयार करू. त्यासाठी आपण चपातीसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा. मी या ठिकाणी चपातीसारखा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. अगदी पातळ चपाती आपण लाटून घेऊ. या ठिकाणी मी गोल अशी अगदी पातळ अशी चपाती लाटून घेत आहे, ते तुम्ही पाहू शकता. जास्त जाड लाटल्यास आपले समोसे ही मऊ होतील. त्यामुळे जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ चपाती लाटून घ्यायची. या ठिकाणी मी पातळ अशा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी चपात्या एकावर एक टाकून घेतलेल्या आहेत. अगदी 4 अशा चपात्या बनलेल्या आहेत. आता आपण याच्या आयताकृती अशा पट्ट्या कापून घेऊ. त्यासाठी मी चपातीच्या मध्यभागून कट करून घेत आहे, नंतर बाजूने कट करून घेते. या चपातीचे मी 4 भाग केलेले आहे आयताकृती साईजचे. तुम्हाला जेवढा मोठा समोसा करायचा आहे त्यानुसार तुम्ही साईज मध्ये कट करून घेऊ शकता. येथे मी एका वाटीमध्ये थोडासा मैदा टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. यातली आपण एक पट्टी घेऊ. तिचा एक कोपरा दुमडून त्रिकोणी आकार तयार करू. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी त्रिकोणी आकार करून घेतले आहे. आता यामध्ये आपण जे बटाटा व कांद्याचे सारण बनवलेले आहे ते यामध्ये भरून घेऊ. या ठिकाणी मी 1-2 चम्मच सारण भरून घेत आहे. आता ही पट्टी त्रिकोणी आकारातच आपल्याला दुमडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी त्रिकोणी आकारामध्ये ही पट्टी दुमडून घेत आहे व शेवटचे टोक मैद्याच्या पेस्टने आपल्याला चिटकून घ्यायचं आहे, जेणेकरून तळताना तेल आत जाणार नाही. यासाठी हे शेवटचे टोक आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. हे बघा आपला कसा त्रिकोणी आकाराचा मस्त असा पट्टी समोसा बनलेला आहे. अशाच प्रकारे मी अनेक पट्टी समोसे तयार करून घेतले. आता आपण समोसे तळून घेऊ. तेलामध्ये समोसे टाकते वेळेस एक एक करून टाकून घ्यायचा. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, समोसे तळताना आपलं तेल हे जास्त कडक तापलेले नसावे, कारण त्यामुळे आपल्या समोस्यावर बुडबुडे येऊ शकतात. आपले मस्त असे हे समोसे मध्यम आचेवर सोनेरी व अतिशय कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व बाजूंनी व्यवस्थित त्याला परतून घेत आहे. पहा किती सुंदर आपला समोसा बनलेला आहे.
बाहेरून अतिशय कुरकुरीत व आतून एकदम चटपटीत असा हा समोसा बनलेला आहे आपला. तुम्हाला काय वाटते मंडळी? बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच असे पट्टी समोसे बनवून खाल्लेले कधीही चांगलेच ना. चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की आजच ट्राय करा. समोसे तळल्यानंतर ते एकमेकांवर कधीही रचून ठेवू नका, यामुळे आपले समोसे कुरकुरीत राहणार नाही. आपले पट्टी समोसे बनवून जे पीठ उरलं होतं त्या पिठाचे समोसे तर येत नव्हते. मग ते पीठ फेकून देण्यापेक्षा मी या पिठाच्या पट्ट्या अशा बनवलेल्या आहेत. या पट्ट्या दिसायला जेवढ्या भारी दिसत आहेत, पण त्यापेक्षाही जास्त खायला एकदम कुरकुरीत लागतात. चला तर मंडळी, असा हा पट्टी समोसा तुम्ही तळलेली हिरवी मिरची किंवा लसणाची सुकी चटणी किंवा बारीक सेव सोबत सुद्धा खाऊ शकता. या ठिकाणी मी पट्टी समोसा खाण्यासाठी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.